हॅलो, गुड मॉर्निंग. गंगा रेसिपी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज मी असं सकाळी नाश्त्यासाठी थोडासा आगळा वेगळा पौष्टिक असा ज्वारीचा नाश्ता बनवणार आहे. तर चला, लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही खाऊ शकता. तर त्यासाठी घेतलेलं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी रवा आणि त्याला लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी दही लागणार आहे. मस्त असा आगळा वेगळा नाश्ता आहे. खूप जण ज्वारीची भाकरी खात नाही, ज्वारी खायला खूप कंटाळा करतात. त्यांनी हे नाश्ता बनवू शकता. पौष्टिक असा ज्वारीचा. आपण रोजच्या जेवणात ज्वारीच्या पिठाचा पण वापर केला पाहिजे. छान असतं ज्वारीचं पीठ खायला, पौष्टिक. लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही असं खाऊ शकता. तर त्यासाठी मी आज बनवणार आहे मस्त असा नाश्त्यासाठी. तर चला, आपल्याला आता हे सगळं साहित्य टाकून झालेलं आहे आणि त्या वाटीने थोडं थोडं पाणी टाकून छान असं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. तर बघू शकता, आपण असं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे 3 वाट्या पाणी. जे वाटी घेतली होती ज्वारीचं पीठ मोजून त्याच वाटीने टाकलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून छान असं गुटळ्या होऊ द्यायच्या नाही, छान फेटून घेतलेलं आहे. आता ते आपल्याला 10 मिनटासाठी रेस्ट ठेवायचं आहे. तर तोपर्यंत आपण वेळ वाया न घालता आता आपण छान अशी चटणी बनवणार आहोत डोश्यासोबत खाण्यासाठी. त्यासाठी घेतलेले आहे 1 वाटी कच्चे शेंगदाणे आहेत, भाजलेले नाहीत, काही नाहीत. 4-5 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर. आता त्यात टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मस्त असं आपल्याला पाणी टाकून छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर चला, फोडणीसाठी मी ठेवलेलं आहे पातेलं गॅसवरती. छान तापलेलं आहे. त्यात टाकलेलं आहे 1 पळी तेल आणि मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी छान फुटली की त्यात टाकलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर. छान कडकडीत झालेली आहे आपली फोडणी. आता आपण त्यात टाकणार आहोत ही शेंगदाण्याची चटणी. तर बघू शकता, तुम्हाला कशी हवी, घट्ट किंवा पातळ, त्यानुसार तुम्ही पाणी टाकून मस्त अशी हलवून 1 उकळी घेऊन होऊ द्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. तर मस्त असली आपली खमंग चटणी तयार झालेली आहे आणि खूप टेस्टी. तर चला, आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे, थोडंसं घट्ट झालेलं आहे. आपला रवा फुलतो ना, त्यामुळे आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आणि जे लोक डाईट वगैरे करतात त्यांसाठी तर उत्तम असा हा नाश्ता आहे पौष्टिक. तुम्ही नाश्त्याचे हे ज्वारीच्या पिठाचे घावणे, इडली, डोसे काही पण तुम्ही बनवून खाऊ शकता रोजच्या जेवणामध्ये. भाकरी जर खायला नको असेल तर. तर बघू शकता, छान चटणी झालेली आहे. आता मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे. तवा गरम झालेला आहे आणि आपल्याला 1-1 पळी बॅटर टाकून छान असा गोल, छोटा मोठा जसा पाहिजे तसा आपल्याला फिरून घ्यायचा आहे डोश्यासारखा. एकदम छान टेस्टी मस्त डोसे, आपले रवा डोश्यासारखेच डोसे तयार होतात. आणि आता साईडनी कडेने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. रोजच्या जेवणात एकच सगळं खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे कधीतरी असं आगळं वेगळं केलं की आवडीने खातात मुलं आणि तेच ज्वारीचं पीठ आपल्या रोजच्या खाण्यात पण येऊन जातं. तर बघू शकता, छान असं आपला डोसा तयार झालेला आहे. आता आपल्याला उलटण्याने उलटून घ्यायचा आहे. बघू शकता, छान झालेला आहे, असा लालसर मस्त खरपूस भाजलेला आहे. तर चला, आता आपण सगळे असेच बनवून घेणार आहोत. आता आधी सगळं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला तव्याला चिटकणार नाही म्हणून. जास्त तवा तापलेला आहे त्यामुळं ते पळीला चिटकत आहे. थोडंसं कमी करायचं, गॅस बारीक, आणि नंतर त्यावरती टाकून घ्यायचं. मी छोटे छोटेच बनवत आहे, तुम्ही मोठे पण बनवू शकता. साईडनी तेल लावायचं आहे. पटापट आपले अवघ्या 10 मिनटात डोसे तयार झालेले आहेत. तुम्ही असा डोसा नसेल खाल्ला तर नक्की असे एकदा बनवून पहा. हा माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा. आवडला तर जरूर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. सोबतच तुमच्या
मित्रमैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशा नवीन नवीन टेस्टी रेसिपीचा स्वाद घेता येईल आणि बनवता येईल. आणि कमेंट पण करा कसा झाला आहे डोसा, तुम्हाला जमला आहे का नाही ते. मी पण पहिल्यांदाच करते, पण मस्त झालेला आहे. छान थोडीशी आगळी वेगळी रेसिपी प्रयत्न करत आहे मी. सगळ्यांना आवडले, खूप छान झालते मस्त असे डोसे. हलका फुलका नाश्ता. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, तरच तुम्हाला रेसिपी समजेल कशी बनवलेली आहे ते. चला मग ज्वारीच्या पिठाचे छान असे नाश्त्यासाठी आगळे वेगळी रेसिपी करून तुम्ही खाऊ शकता. तर चला, मस्त झालेले आहेत आपले बनवून डोसे. चटणी पण छान अशी तयार झालेली आहे. एवढे डोसे 2-3 जणांसाठी पुरे होतात. नाश्ता म्हणजे आपला हलका फुलका असतो, 1 किंवा 2 खाऊ शकतात. पहिल्यांदाच बनवला तर खूप एकदम टेस्टी झालेला घेणार आहे. आणि नंतर बघू शकता चटणी पण खूप छान झालेली आहे. चटणीचा पण स्वाद अप्रतिम लागत आहे. तर चला आता घेत आहे मी डिश सर्व करून घेते. मस्त असा जाळीदार ज्वारीचा डोसा आणि गरमागरम आपली शेंगदाणा चटणी. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा नाश्ता आहे. चला मग हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि नक्की तुम्ही ही रेसिपी बनवून पहा. एक लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअर करा. चला, मस्त अशा छान छान रेसिपी बनवून खा, स्वस्त रहा. चला, पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.